नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। निधी वाटपात दुजाभाव करत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दुजाभाव न करण्याच्या शपथेलाच हरताळ फासलाय। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची घणाघाती टीका। कोल्हापूर जिल्ह्यात चाललंय तरी काय? आज इंगळी गावाच्या वेशीवर चक्क जनावराचं काळीज पुजल्याचा अघोरी प्रकार उघडकीला आल्यानं खळबळ। कोल्हापूर बाजार समितीत दिवाळी पाडव्यानिमित्त पार पडले गुळ सौदे। मुहूर्ताच्या सौद्यावेळी गुळाला प्रति क्विंटल 4,500 रुपये उच्चांकी दर। ऐन दिवाळीच्या सुट्टीत राधानगरी अभयारण्य पर्यटकांसाठी बंदच। पर्यटकांची गैरसोय आणि व्यावसायिकांचं नुकसान होत असल्यानं अभयारण्य सुरू केलं नाही तर आंदोलन करू, गोकुळचे संचालक अभिजित तायशेटेंचा इशारा। आणि कोल्हापूरकरांनी दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं जपली पशुधनाबद्दलच्या कृतज्ञतेची प्रथा। कसबा बावड्यात दुचाकी मागून म्हैस पळवण्यासह म्हैशींच्या सौंदर्य स्पर्धेचं आयोजन। आमदार सतेज पाटील यांनाही दुचाकीसह म्हैस पळवण्याचा मोह अनावर। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दुजाभाव न करण्याची शपथ घेतात, मात्र सत्ताधारी आमदार नसलेल्या ठिकाणी निधी न देण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे त्या शपथेला हरताळ फासण्याचा प्रकार आहे, अशी टीका विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली आहे। कसबा बावड्यात ते पत्रकारांशी बोलत होते। FRB वरून निर्माण झालेल्या कोंडीतून तोडगा काढण्यासाठी कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली। दिवाळी पाडव्यानिमित्त कसबा बावड्यातील भारतवीर मित्रमंडळाच्या वतीनं पारंपरिक पद्धतीनं म्हैस पळवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आवर्जून या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थिती लावली होती। यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली। विरोधी आमदारांना निधी वाटपात दुजाभाव होत असल्यानं त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दुजाभाव न करण्याची शपथ घेतात, मात्र सत्ताधारी आमदार नसलेल्या ठिकाणी निधी न देण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे त्या शपथेला हरताळ फासण्याचा प्रकार असल्याची टीका त्यांनी केली। राज्यात शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीत लोकांना पैशाचं आमिष दाखवलं तरीही सत्ताधाऱ्यांना मतं मिळणार नाहीत, असा टोला त्यांनी लगावला। मला वाटतं सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री शपथ घेतात की आम्ही कुठलाही दुजाभाव करणार नाही। त्या शपथेला हरताळ बसण्याचं काम आता केलेलं आहे की ज्या विधानसभा मतदारसंघात आमचा आमदार नाही तिथं निधी द्यायचा नाही, हे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैव म्हणावं लागेल। निवडणुका डोळ्यासमोर काही केलं तरी शेवटी गेल्या 10 महिन्यातला कारभार, धुळायुक्त रस्ते सगळ्या शहरांमध्ये, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही, बेरोजगारी वाढलेली आहे, महाराष्ट्रातलं वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी असे पैसे देऊन मतं या ठिकाणी मिळणार नाही। भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं। रुग्णवाहिका आणि औषध खरेदीत प्रचंड भ्रष्टाचार झालाय। हे सरकार मुंबईतील प्रकल्प एकाच व्यक्तीला देऊन महाराष्ट्र विकण्याचं काम करतंय, असा घणाघात त्यांनी केला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं हे आमचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं सांगितलं। अनेक ठिकाणी आघाडी होईल तर काही ठिकाणी स्वतंत्र लढा द्यावा लागेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मनसेबाबत युतीचा अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झाला नसल्याचं सांगत याबाबत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं।
महाविकास आघाडी म्हणून आम्ही म्हणतो की स्थानिक पातळीवर निर्णय व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे आणि म्हणून अजून निवडणुका लागायच्या आहेत, अनेक गोष्टी घडतील, काही ठिकाणी युती होईल, काही ठिकाणी होणार नाही, परंतु शेवटी भाजपसारख्या महाराष्ट्राचा द्वेष करणारं सरकार जे आहे ते घालवणं कुठल्याही परिस्थितीत या महानगरपालिकांमध्ये त्यांची सत्ता नाही येऊ देणं ही आमची भूमिका आहे. FRPवरून निर्माण झालेल्या कोंडीतून तोडगा काढण्यासाठी कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आम्ही सत्तेत असताना राजू शेट्टींबरोबर चर्चा करून तोडगा काढत होतो असंही त्यांनी सांगितलं. पालकमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा करावी आणि FRPचा तोडगा नेहमी आम्ही काढायचो तसा काहीतरी मार्ग पालकमंत्र्यांनी काढला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आजी माजी आमदार भाजपकडून फोडले जात असल्याच्या मुद्द्यावर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी भाजपला सत्तेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट हवे होते. आता ते संपवण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात बहुजन नायक महाप्रतापी बळीराजाच्या प्रतिमेचं सार्वजनिक पूजन करण्यात आलं. बळीराजा महोत्सव समितीच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बळीराजा महोत्सव समितीच्या वतीनं 25 ऑक्टोबरला आयोजित बळीराजाच्या मिरवणुकीमध्ये लोकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं. बळीराजा महोत्सव समितीच्या वतीनं कोल्हापुरातील बिंदू चौकात बहुजन नायक महाप्रतापी बळीराजाच्या प्रतिमेचं सार्वजनिक पूजन आयोजित करण्यात आलं. यासाठी बिंदू चौकात महाप्रतापी बळीराजाची 16 फूट उंच प्रतिमा उभारण्यात आली होती. इडापिडा टळो बळीचं राज्य येवो, बहुजन नायक महाप्रतापी बळीराजाचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो अशा घोषणा देत बळीराजाचं पूजन करण्यात आलं. यावेळी माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, कॉम्रेड चंद्रकांत यादव, दलित मित्र व्यंकप्पा भोसले आदींनी बळीची संस्कृती ही भारत देशाची आदर्श संस्कृती असल्याचं सांगितलं. ही संस्कृती जोपासण्यासाठी सर्वांनी इथून पुढे प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी सत्यशोधक विधिकार रामदास पाटील, सत्यशोधक महेश जाधव, बळीराजा महोत्सव समितीचे सचिव दिगंबर लोहार यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करत बळीराजाचं महत्त्व विशद केलं. बळीराजा महोत्सव समितीचे अध्यक्ष उमेश पवार यांनी 25 ऑक्टोबरला होणाऱ्या बळीराजाच्या मिरवणुकीमध्ये बहुजन बांधव आणि माता भगिनींनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन केलं. तर प्राध्यापक विजय काळेबाग यांनी सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ काढण्यात येणाऱ्या 27 ऑक्टोबरच्या महामोर्चात सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन केलं. यावेळी भाई बाबूराव कदम, विजय देवणे, स्वरूप कोरे, बाबाराजे महाडिक, रवी जाधव, उमेश सूर्यवंशी, अमर समर्थ, डॉक्टर संजय साठे, संभाजी जगदाळे, चेतन मोहिते, संजय पटकारे, विनायक फाळके, राहुल भोई, अनिकेत सावंत, अभिजित भोसले, संताजी भोसले, ओंकार नलवडे, मालती सुतार, मीनाक्षी डोंगरसाने, रेश्मा खाडे, रूपा वायदंडे, बबन रानगे, शफिक देसाई, संताजी भोसले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळ सौद्यांना प्रारंभ झाला. गोकुळ दूध संघाचे चेअरमन नावीद मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या गुळ सौद्यांवेळी गुळाला प्रति क्विंटल 4,500 रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर बाजार समितीमधील अमर मधुकर पाटील यांच्या अडत दुकानात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचे सौदे काढण्यात आले. यामध्ये गुळाला प्रति क्विंटल 4,500 रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. अर्जुनवाडा इथले गुळ उत्पादक स्वप्नील पाटील यांचा गुळ व्यापारी अतुल शाह यांनी उच्चांकी 4,500 रुपये प्रति क्विंटल दरानं खरेदी केला. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सूर्यकांत पाटील यांनी परराज्यातील गुळाची कोल्हापुरात परस्पर विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असं सांगत जिल्ह्यातील ऊस उत्पादकांच्या गुळाला जास्तीत जास्त भाव मिळवून देण्यासाठी बाजार समितीचा प्रयत्न राहील अशी ग्वाही दिली. महिनाभरामध्ये 4200 ते 4500 असाच दर आहे. मगाशी मी आता बोललो तसं GSTचा प्रश्न येतो, साखर विकत घ्यावी लागते, त्याच्यामध्ये 5% शेतकऱ्यांचा तोटा होतो आहे. तो परतावा मिळाला तर आपल्या शेतकऱ्याला चांगला फायदा होईल. आणि परराज्यातनं जे गुळ येतो ती वस्तुस्थिती खरी आहे. कारण मी चेअरमन झाल्यानंतर 2 वेळेला काही गाड्या पकडलेल्या आल्या आणि त्यांच्यावरती मी दंडात्मक कारवाई केलेली आहे.
आता सुद्धा तशा पद्धतीची मोहीम आपण चालू ठेवू. पण परराज्यातून येणारा गूळ जर आमच्या जर डायरेक्ट मार्केटमध्ये येत असेल तर ते ठीक आहे, पण परस्पर जात असेल तर ते योग्य नाही. अशा पद्धतीनं आपण आमच्या मार्केट कमिटीच्या वतीनं स्थानिक शेतकरी जो आहे, की कोल्हापूर जिल्ह्यातला जो गुळ आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशभर प्रसिद्ध गुळ आहे. या गुळाची नाव आणि लौकिकता निश्चितपणानं टिकून राहावी. या मातीमध्ये असणारा गुणधर्म किंवा या मातीमध्ये असणारी चव आहे, तो जो गुळ आहे तो बाहेर कुठेही भेटू शकत नाही. हे टिकून ठेवण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील ते माझे सर्व संचालक मंडळाने आम्ही निश्चितपणाने ते प्रयत्न करू. बाहेरच्या राज्यातून गुळ येण्याच्या दृष्टिकोनातून येत असेल, आता सुद्धा येतो, पण त्याच्या सौद्यामध्ये येतो किंवा परस्पर जरी आला तर त्याची विल्हेवाट योग्य त्या पद्धतीनं लागली पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही निश्चित. अडत दुकानदार अमर पाटील यांनी आज दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर काढण्यात आलेल्या सौद्यांवेळी गुळाला प्रति क्विंटल किमान 4,000 रुपये आणि कमाल 4,500 रुपये दर मिळाल्याचं सांगितलं. त्यामध्ये साधारणतः 85 रुपये प्रति क्विंटल वरचे दर आणि खालचे दर 4,000 रुपये प्रति क्विंटल पद्धतीने दर झालेले आणि हा सौदा आता आज दिवशी पार पडलेला आहे. यावेळी गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी गोकुळच्या डिबेंचर कपातीबाबत बोलताना डिबेंचर कपात ही दूध उत्पादकांच्या मागणीनुसारच करण्यात आली असून याबाबत नेते मंडळींनी योग्य तो खुलासा केलाय. येणाऱ्या काळात नेते मंडळींच्या काळात याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असं सांगितलं. त्याबद्दल सर्व नेते मंडळींनी खुलासा केलेला आहे. त्या ठिकाणी बोलवून माहिती सविस्तर दिलेली आहे आणि दूध उत्पादकांच्या म्हणण्यानुसारच आपण ते पुढीलची जी कारवाई आहे ती आपण करणार. यावेळी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक पैलवान संभाजी पाटील, भरत पाटील भुयेकर, सुयोग वाडकर, पांडुरंग काशीद, राजाराम चव्हाण, दिलीप पोवार, सचिव जयवंत पाटील यांच्यासह व्यापारी तसंच गूळ उत्पादक उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील हुपरी परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये अघोरी प्रकार केल्याचं उघडकीस आलंय. आज इंगळी गावात या सगळ्याचा कहर झालाय. इंगळी गावच्या वेशीवर चक्क जनावराचं काळीज पुजण्यात आल्याचं उघडकीस आलंय. गावातील क्लोज सर्किट कॅमेऱ्यामधील चित्रीकरणाच्या आधारे हुपरी पोलिसांनी गावातील 9 तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. दीपावलीच्या मध्यरात्री हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावच्या वेशीवर रस्त्याच्या मध्यभागी केळीचं झाड, केळी, लिंबू, लाल भात आणि जनावराचं काळीज ठेवून त्याची पूजा करण्यात आल्याचा अघोरी प्रकार करण्यात आलाय. सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यावर गावात मोठी खळबळ उडाली आहे. या अगोदर हुपरी, तळंदगे, पट्टणकोडोली, येळगुड, रेंदाळ या गावांमध्ये असेच अघोरी प्रकार करण्यात आल्याचं उघडकीला आलं होतं. आज सकाळी इंगळीमध्ये चक्क जनावरांचं काळीज पुजल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आल्यानं या अघोरी प्रकाराबद्दल आश्चर्य तसंच संताप व्यक्त होतोय. सरपंच दादासाहेब मोरे यांच्यासह हुपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सरपंच मोरे यांनी अघोरी पूजेसाठी वापरण्यात आलेलं साहित्य ओढ्याच्या पाण्यात फेकून देत ग्रामस्थांमधील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या प्रकारामुळे ग्रामस्थ भयभीत झाले असल्यानं शिवसेना, ठाकरे गट आणि शिंदे गटानं हा प्रकार नेमका काय आहे, याच्या मागं कुणाचा हात आहे याची पोलिसांनी चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. त्या विषयीवर जे काळीज होतं त्याला पुजून केळं, नारळ अशा प्रकारे गावाच्या विषयीवर टांगले गेले व गावातली लोक ते बघून डिप्रेशन मोडमध्ये आली. त्या टायमाला सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांना बोलवून तो विषय सांगितला. विषय सांगितल्यानंतर पोलीस स्टेशनला फोन करून पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी येऊन त्या ठिकाणची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर ते जे होतं ते खड्ड्यामध्ये टाकलं. नंतर ग्रामपंचायतमध्ये जाऊन CC कॅमेरा चेक करून जे पोरं होती ती पोरं निदर्शनास आली. नंतर पोलीस स्टेशन त्यांच्या योग्य ती कारवाई करतो म्हणून पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलं आहे की इंगळी गावाच्या वतीनं निवेदन दिलं आहे की ह्या पोरांच्यावर योग्य ती कडक कारवाई व्हायला पाहिजे. अन्यथा आम्ही परवा दिवशी गाव बंद करून निषेध करत आहोत. याबाबत हुपरी पोलिसांना निवेदन सादर करण्यात आलंय. रात्री आमच्या गावामध्ये सुमारे 1:30 वाजता एक अघोरी प्रकार घडण्यात आला व काल रात्री कमीत कमी 12-1च्या दरम्यान नंतरचा जो काही प्रकार अघोरी करण्याचा जो प्रकार घडला त्याबद्दल आम्ही आज या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलेलो आहोत. आणि जे कोणी हा प्रकार केला, जो कोणी हा याचा मागचा साक्षीदार
जो कोणी आहे त्याला अटक करण्यात यावी ही आमची ग्रामस्थांच्याकडून आपल्याला विनंती. या प्रकरणी पोलिसांनी गावातील क्लोज सर्किट कॅमेऱ्यांमधील चित्रीकरणाच्या आधारे गावातल्याच काही तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून सायंकाळी उशिरापर्यंत हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. महाराष्ट्रात सर्वत्र दिवाळीच्या सुट्टीत पर्यटन जोमात सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यातील रानगव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या दाजीपूर राधानगरी अभयारण्याची सफारी मात्र अजून सुरू झालेली नाही. यामुळे पर्यटकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होतीये. गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी अभयारण्यातील जंगल सफारी तात्काळ सुरू करावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिलाय. यंदाच्या दिवाळी सुट्ट्यांमध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक कोल्हापूर जिल्ह्यात दाखल झालेत. कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांना दाजीपूर अभयारण्याचं विशेष आकर्षण असतं. पावसाळा संपल्यानंतर दरवर्षी हे अभयारण्य सफारीसाठी खुलं होतं. मात्र यावर्षी दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या तरी अभयारण्य बंद असल्यानं स्थानिक पर्यटन व्यावसायिक आणि जीप चालकांचं मोठं आर्थिक नुकसान होऊ लागलंय. राज्यातील इतर पर्यटन स्थळं पूर्ण क्षमतेनं सुरू असताना कोल्हापूरच्या पर्यटनाची लाईफलाईन असलेलं दाजीपूर अभयारण्य सफारीसाठी बंद ठेवणं हे अन्यायकारक असल्याची टीका होतीये. दाजीपूर आणि राधानगरी इथले पर्यटन व्यावसायिक आणि जीप धारकांनी वन्यजीव विभागाच्या या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पर्यटकांना केवळ तलावाच्या परिसरातून परतावं लागत असल्यानं त्यांची निराशा होतीये. स्थानिकांच्या रोजगारावरही याचा विपरीत परिणाम होऊ लागलाय. पर्यटकांचं हित आणि स्थानिकांचा रोजगार लक्षात घेऊन जंगल सफारी तात्काळ सुरू करावी, अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी दिलाय. केंद्र सरकारनं 1 ऑगस्ट 2023 पासून काही औषधांसाठी बारकोड सक्तीचा केलाय. मात्र या आदेशाकडे अनेकांनी दुर्लक्ष केल्यानं औषधांची सत्यता सुनिश्चित करण्यासाठी आणि बनावट औषधं रोखण्यासाठी बारकोड बंधनकारक असणं अनिवार्य असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय. या निर्णयाचं औषध विक्रेत्यांकडून स्वागत होतंय. मात्र ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सदस्यांनी या निर्णयाचा विक्रेत्यांना फायदा होणार असला तरी ग्राहकांना मात्र फारसा फायदा होणार नसल्याचं सांगितलंय. बनावट औषधांमध्ये झालेली वाढ चिंताजनक असून यावर आळा घालण्यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलली आहेत. केंद्र सरकारनं पहिल्या टप्प्यात देशात विकल्या जाणाऱ्या औषधांच्या प्रमुख 300 ब्रँड्सवर बारकोड लावणं अनिवार्य केलंय. या नियमामुळे ग्राहक आपल्या मोबाईलवरून कोड स्कॅन करून औषध खरं आहे की नाही हे तपासू शकतात. 1 ऑगस्ट 2023 पासून बारकोडबाबत सक्ती करण्यात आली आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी होत नव्हती. आता मात्र केंद्र सरकारनं औषधांवर बारकोड बंधनकारक असणं अनिवार्य केलंय. औषधांची सत्यता सुनिश्चित करण्यासाठी आणि बनावट औषधांना रोखण्यासाठी भविष्यात या यादीचा विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. मात्र बारकोड सक्तीचा केवळ विक्रेत्यांना लाभ होणार असून ग्राहकांना होणार नाही अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कोल्हापूर महानगर उपाध्यक्ष सुहास गुरव यांनी दिली आहे. आता नवीन एक मेडिसिनमध्ये एक नवीन प्रकार आलेला आहे, म्हणजे बार कोडिंग आणि QR कोड. यामध्ये बार कोड हा शक्यतो मेडिकल जे आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. हा ग्राहकांना जास्त त्याचा काय उपयोग होणार नाही. परंतु जो QR कोड आलेला आहे, या QR कोडमध्ये संपूर्ण कंपनीची साधारणपणे 1.5 ते 2 पानं जी माहिती असते, त्या प्रॉडक्टची माहिती असेल किंवा त्याचे इन्ग्रेडियंट्स कोणते कोणते वापरलेले असतील, ह्या सर्व गोष्टी कंपनीची माहिती असेल आणि तो जर QR कोड कोणीही गुगलवर स्कॅन केला तर त्या कंपनीच्या वेबसाईटवर आपण जाऊ शकतो. आणि जर तो QR कोड स्कॅन झाला नाही तर ते जे प्रॉडक्ट आपण घेतलेलं आहे ते एकतर डुप्लिकेट आहे किंवा त्या प्रॉडक्टची गुणवत्ताही जे आपल्याला जशी पाहिजे आहे तशी नसणार आहे. दुसरं म्हणजे बारकोडचा हा विषय जो आहे तो बारकोडचा विषय असा आहे की त्याच्या बाबतीत फक्त कंपनीसाठी त्यांनी हे केलेलं आहे. आता मोठमोठे औषधाचे दुकानाचे मॉल आले आहेत, त्या मॉलसाठी जे स्कॅन करतात आणि त्या प्रॉडक्टची किंमत वगैरे जे असते ते त्यांच्याकडं हे सेटअपमध्ये लावलेलं असते, त्याप्रमाणे येते. त्यामुळे ग्राहकांना त्याचा एवढा काही उपयोग होणार नाही. याबद्दल कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता बारकोड सक्तीमुळे बनावट औषध उत्पादन आणि विक्रीला आळा बसणार असल्याचं सांगितलंय. गेल्या बऱ्याच वर्षापासून
ची बनावट औषधी जी विक्रीची जी शृंखला आहे ती देखील नष्ट होण्याची शक्यता या QR कोडच्या माध्यमातून होऊ शकते. तर ग्राहकांनी देखील QR कोड असलेली औषधं ही आपल्या रिटेल केमिस्टकडून घ्यावीत, डॉक्टरांच्याकडून घ्यावीत, किंवा आपण जर असं बघितलं की जी कमी किमतीमध्ये किंवा डिस्काउंट देणारी जी औषधं बाजारामध्ये सध्या उपलब्ध आहेत किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून जी औषधं उपलब्ध आहेत तर त्या माध्यमातून देखील बनावट औषधं येऊ शकतील अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येक औषधावर QR कोड असलेली औषधं ही ग्राहक, रुग्ण किंवा या आरोग्य विभागाशी संबंधित असलेल्या सर्वांनीच QR कोड असलेली औषधं घ्यावीत अशी आशा या निमित्तानं QR कोडच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अध्यादेशाप्रमाणे होईल अशी निश्चित आम्हाला खात्री वाटते. बारकोड किंवा QR कोड स्कॅन झाल्यानंतर औषधाची निर्मिती तारीख, अंतिम मुदत तारीख, बॅच क्रमांक, त्या औषधात समाविष्ट असलेले घटक याची सविस्तर माहिती प्राप्त होणार आहे. बारकोड आणि QR कोड ही एकच सिस्टीम आहे, पण याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम असला तरी बारकोड अथवा QR कोडद्वारे औषधाची संपूर्ण माहिती ग्राहकाला एका सेकंदात प्राप्त होणार आहे. या निर्णयामुळे बनावट औषधांना आळा बसणार आहे. दुचाकी मागून म्हैस पळवण्याच्या अनोख्या स्पर्धेला कसबा बावड्यात पशुपालकांचा उत्साही प्रतिसाद मिळाला. या निमित्तानं म्हशींची सौंदर्य स्पर्धा सुद्धा पार पडली. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी सुद्धा दुचाकी मागून म्हैस पळवण्याचा आनंद घेतला. शेती आणि पशुपालन हे कोल्हापूरकरांचे मुख्य व्यवसाय. या व्यवसायांमधून त्यांचा गोठ्यातल्या जनावरांशी एक वेगळाच जिव्हाळा निर्माण झालेला असतो. बेंदूर सणाप्रमाणेच दिवाळी पाडव्याला आपल्या घरात समृद्धी आणणाऱ्या पशूंबद्दल कोल्हापूरकर अनोख्या पद्धतीनं कृतज्ञता व्यक्त करतात. सायलेन्सर काढलेल्या दुचाकी मागून म्हैशींना पळवणं हा अनोखा प्रकार आणि त्याच्या स्पर्धा फक्त कोल्हापुरातच होत असाव्यात. यंदासुद्धा दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं कसबा बावड्यात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. शिंगांना मोरपीस, पायात घुंगरांचे चाळ, गळ्यात कवड्यांची माळ आणि म्हैस मालकांचा अपूर्व उत्साह अशा वातावरणात कसबा बावड्यातील मार्केट परिसरात ही स्पर्धा रंगली. भारतवीर मित्रमंडळाच्या वतीनं म्हैस पळवण्यासह म्हैशींच्या सौंदर्य स्पर्धेचंही आयोजन केलं होतं. या स्पर्धेत यंदा पहिल्यांदाच काही मुलींनी सहभाग घेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या स्पर्धेवेळी आमदार सतेज पाटील यांना सुद्धा दुचाकी मागून म्हैस पळवण्याचा मोह आवरला नाही. म्हैस पळवण्याच्या स्पर्धेबरोबरच म्हैशींच्या सौंदर्य स्पर्धेचं सुद्धा पशुपालकांना आकर्षण असतं. कसबा बावडा आणि परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या म्हैशींनी आकर्षक पद्धतीनं सजवून त्यांना सुंदर मी होणार या म्हैशींच्या सौंदर्य स्पर्धेत उतरवलं होतं. ज्या म्हैशींमुळं आपल्या घरात समृद्धी आली आहे त्यांच्याबद्दल प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करत पशुपालकांनी आपल्या पशुधनासह या स्पर्धांमध्ये उत्साहानं सहभाग घेतला. दीपावली पाडव्यानिमित्त आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची सरस्वती रूपात अलंकारिक पूजा बांधण्यात आली आहे. आज देवीच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दीपावली सणानिमित्त सुरू असलेल्या सुट्ट्यांमुळे राज्यातील अन्य जिल्ह्यांसह देशभरातील पर्यटक कोल्हापुरात दाखल झालेत. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक वैशिष्ट्यांमधील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामुळे इथं धार्मिक पर्यटनाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीच्या सणानिमित्त आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे कोल्हापूर शहर गजबजून गेले. दीपोत्सवाच्या काळात देवीची आकर्षक रूपांमध्ये पूजा बांधण्यात येते. आज पाडव्यानिमित्त देवीची श्री सरस्वती रूपात पूजा बांधण्यात आली होती. लक्ष्मी म्हणजे संपत्ती आणि सरस्वती म्हणजे ज्ञान. लक्ष्मी आणि सरस्वती यांचा संगम नेहमी व्हावा, धनासोबत बुद्धी आणि विवेकही वाढावा म्हणून आज वही पूजनाचं प्रतीक म्हणून अंबाबाईची सरस्वती देवी रूपात पूजा बांधण्यात आली होती. आज पहाटे अंबाबाईचा 3रा काकडा संपन्न झाला. आज अंबाबाईच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गेल्या 4 दिवसांमध्ये सुमारे 1 लाख भाविकांनी देवीचं दर्शन घेतल्याचा अंदाज व्यक्त होतोय. आई अग गोंधळ मांडला आई गोंधळ
दीपावली निमित्त मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देवस्थान समितीनं CCTVच्या माध्यमातून भाविकांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. देवस्थान समितीकडून भाविकांची गर्दी लक्षात घेता चोख नियोजन करण्यात आलंय. दीपावली पाडव्यानिमित्त आज भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र अदमापूर इथं बाळूमामांचा पारंपरिक बकरी पूजन आणि भुजवण सोहळा पार पडला. यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक कैताळ वाद्यांच्या तालावर भंडाऱ्याची मिरवणूक काढण्यात आली. आज दीपावली पाडव्या दिवशी भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापूर इथं बाळूमामांची पारंपरिक बकरी पूजन आणि बकरी भुजवणं हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले यांच्या हस्ते ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक कैताळ वाद्यांच्या तालावर भंडाऱ्याची मिरवणूक काढण्यात आली. मरगुबाई मंदिर परिसरात बाळूमामांच्या बकऱ्यांच्या लेंढींची रास उभारण्यात आली होती. विविध फुलांनी सजवलेल्या लेंढीचं विधिवत पूजन करण्यात आलं. यावेळी गवळण पूजनाचाही कार्यक्रम पार पडला. त्यानंतर बाळूमामांच्या कळपातील प्रातिनिधिक बकरी भुजवण्यासाठी आणण्यात आली. भक्तिभावानं भरवलेल्या या कार्यक्रमात बाळूमामांच्या भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण करण्यात आली. विशेष आकर्षण ठरला तो दूध उतू जाण्याचा कार्यक्रम. दूध ज्या दिशेनं उतू जातं त्या दिशेचं हवामान चांगलं राहून पीक पाणी उत्तम राहतं अशी श्रद्धा आहे. यंदा दूध उत्तर दिशेला उतू गेल्यानं त्या भागात चांगल्या पावसाची शक्यता भाविक व्यक्त करत होते. या कार्यक्रमानंतर विविध जाती धर्मातील भाविकांनी आणलेल्या दिवाळीचा फराळ सर्वांना वाटण्यात आला. यामधून सर्व धर्म समभाव आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला. यावेळी कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे, सरपंच विजयराव गुरव, संदीप मगदूम, दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे, यशवंतराव पाटील, दिलीप पाटील यांच्यासह भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील कोडोली फुटबॉल क्लबच्या वतीनं कृष्णराज ग्रामीण फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. 24 ऑक्टोबरपासून कोडोली हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा होणार असल्याचं आयोजक अर्जुन पाटील यांनी सांगितलं. मोबाईलच्या अतिवापरामुळे खेळाची मैदानं सध्या ओस पडत चालली आहेत. खेळ, खेळाडू आणि मैदानं यांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी कोडोली फुटबॉल क्लबच्या वतीनं कृष्णराज फुटबॉल चषक या ग्रामीण फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. स्पर्धेचं हे यंदाचं 6वं वर्ष असून यावर्षी 24 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर या कालावधीत कोडोली हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा होणार आहे. ग्रामीण भागातील फुटबॉल खेळाडूंना संधी देण्यासाठी खुल्या गटातील या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असल्याचं आयोजक अर्जुन पाटील यांनी सांगितलं. 24 ऑक्टोबरला वन अधिकारी श्रीकांत पवार, कोडोली विभाग शिक्षण संघाचे अध्यक्ष अजिंक्य पाटील, कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक कैलास कोडग, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक जयकुमार सूर्यवंशी, कोडोली अर्बन बँकेचे अध्यक्ष राहुल पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ 26 ऑक्टोबर रोजी वारणा बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष विश्वेश कोरे यांच्यासह सूरज कारवे, निवास पाटील, रणजित पाटील, संदीप जाधव, विक्रम चव्हाण आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न होणार आहे. या स्पर्धेसाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून 32 संघांची नोंद झाली असून विजेत्या संघाला 31,000 रुपये आणि चषक, उपविजेत्या संघाला 21,000 आणि चषक, तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या संघाला 15,000 रुपये आणि चषक, तर चौथ्या क्रमांकावरील संघाला 7,000 रुपये आणि चषक अशी बक्षिसं देण्यात येणार आहेत. याशिवाय बेस्ट स्ट्रायकर, बेस्ट डिफेंडर, बेस्ट गोलकीपर आणि मॅन ऑफ दी सिरीज या बक्षिसांनी खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार असल्याचं क्रीडा शिक्षक सतीश पाटील यांनी सांगितलं. या पत्रकार बैठकीला हर्षल खेडकर, रणजित पाटील, सागर पाटील, सागर खराडे, विशाल पाटील तसंच कोडोली फुटबॉल क्लबचे सदस्य आणि खेळाडू उपस्थित होते. आज बुधवारी दिवाळी पाडव्याच्या पहाटे जयसिंगपूर शहर खुनाच्या घटनेनं हादरलंय. जयसिंगपूरमधील 13व्या गल्लीत आज सुनील किसन पाथरवट या 30 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्रानं वार करून खून करण्यात आलाय. खुनाचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. जयसिंगपूर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.
सर्वत्र दिवाळीचा सण आनंदात साजरा होत असताना इचलकरंजी शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। शहरात दुकानाची तोडफोड, मारामारी अशा घटना घडल्या असून इचलकरंजी, शिवाजीनगर, शहापूर गावभाग या पोलीस ठाण्यांमध्ये या प्रकरणी गुन्हे दाखल झालेत। दिवाळीच्या आनंददायी सणात सुद्धा इचलकरंजी शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांची नोंद होतीये। कोरोचीमधील माणिक भंडारे यांची पत्नी आणि मुलगा त्यांच्या दारात फटाके लावत असताना तिथून जाणाऱ्या अनोळखी तिघांनी त्यांच्याशी फटाके वाजवत असल्याच्या कारणावरून वाद घातला। या वादातून अनोळखी तिघांनी माणिक भंडारेंवर प्राणघातक हल्ला केला। यामध्ये जखमी झालेले भंडारे यांच्यावर कोल्हापुरातील रुग्णालयात उपचार सुरू असून शहापूर पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलाय। शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तर 2 कुटुंबांमध्ये दिवाळीच्या शुभेच्छा देण्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी झाली आहे। यापैकी आशा भोंगे आणि बानू पठाण यांनी दाखल केलेल्या परस्पर विरोधी तक्रारींवरून दोन्ही बाजूच्या सुमारे 14 जणांवर गुन्हे दाखल झालेत। रेणुकानगर झोपडपट्टीमध्ये एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून एकावर सकाळी चाकू हल्ला करण्यात आलाय। साखरपे हॉस्पिटलजवळ एका मोबाईल दुकानामध्ये मोबाईल चार्जर घेण्याच्या कारणावरून ग्राहकानं संतापून थेट दुकानात तोडफोड केली आहे। शिवाजीनगर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत। गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये फटाके लावण्याच्या कारणावरून साईट नंबर 102 मध्ये मारामारीचा प्रकार घडलाय। शहरात घडलेल्या या घटनांमुळे शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांसमोर तक्रारदार आणि संशयितांच्या समर्थकांची गर्दी दिसून येते। एकूणच ऐन दिवाळीच्या आनंददायी सणावेळी सुद्धा शहर आणि परिसरात वाढलेल्या गुन्ह्यांनी शहरवासीय अस्वस्थ झालेत। वस्त्रनगरी अशी ओळख असलेल्या इचलकरंजी शहरात मंगळवारी लक्ष्मीपूजन पारंपरिक उत्साहात पार पडलं। कायम उद्योगरत असणाऱ्या या शहरातील उद्योजक, व्यावसायिक आणि कामगारांनी श्री लक्ष्मीचं पूजन करत उद्योग व्यवसाय वृद्धीसाठी तिचा आशीर्वाद मागितला। उद्योगाच्या ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो असं म्हणतात। अखंड उद्योगरत असणाऱ्या वस्त्रनगरीत याच लक्ष्मीच्या पूजनाच्या निमित्तानं अनोखा उत्साह पाहायला मिळाला। यंत्रमाग उद्योगांसह विविध व्यवसायांच्या ठिकाणी सकाळपासूनच लक्ष्मीपूजनाचा उत्साह बघायला मिळाला। उद्योग व्यवसायांच्या ठिकाणी उद्योजक आणि त्यांच्या कुटुंबियांची उत्साही लगबग सुरू होती। श्री लक्ष्मीची विधिवत पूजा करत उद्योजक व्यावसायिकांनी देवीकडे उद्योग व्यवसायात वृद्धीतून समृद्धीसाठी प्रार्थना केली। शहरातील प्रमुख वस्त्रोद्योग संघटनांनी सामूहिक पूजनाचं सुद्धा आयोजन केलं होतं। अनेकांनी या दिवशी नवे करार, नवे व्यवहार आणि नव्या योजनांचा शुभारंभ करून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात केली। दिवाळीच्या या मंगल प्रसंगी श्री लक्ष्मी पूजनामुळे इचलकरंजी शहर श्रद्धा, सौंदर्य आणि ऐश्वर्याच्या झगमगाटात न्हाऊन निघालं। 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त असलेल्या आजच्या दिवाळी पाडव्याला ग्राहकांनी सोनं, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीसाठी विशेष पसंती दिली। आज दिवसभर खरेदीसाठी संपूर्ण बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीनं फुलून गेल्या होत्या। मुहूर्तावरील खरेदीमुळे दिवसभरात कोल्हापूरच्या बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे। भारतीय संस्कृतीमधील 3.5 मुहूर्तांना विशेष महत्त्व आहे। या मुहूर्तावर नवीन वस्तू खरेदीसाठी घराघरांमध्ये नियोजन चाललेलं असतं। त्यानुसार आज दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधत सोन्या चांदीचे दागिने, वाहनं, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह घर खरेदीला उधाण आल्यामुळं बाजारपेठेत एक वेगळं चैतन्य बघायला मिळालं। मागील काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या सोने आणि चांदीच्या दरामुळे यंदा खरेदीला पसंती मिळेल का अशी शंका होती, पण अनेक ग्राहकांनी आजचा मुहूर्त साधत सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली। गेल्या 3 दिवसांपासून सोन्या चांदीच्या भावात घसरण होत असली तरी पुन्हा दर वाढण्याची शक्यता कोल्हापुरातील सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। सोन्याचा दर पाडव्याच्या दिवशी कमी झालेला आहे आणि त्याच्या हिशोबानं चांगला रिस्पॉन्स, चांगला प्रतिसाद कस्टमरचा मिळत आहे। रेट ऑलमोस्ट 1,31,000चा दर होता आणि तो आता 1,24,500च्या हिशोबानं आज दर झालेला आहे। त्याच्या हिशोबानं कस्टमरचा फ्लो पण चांगला आहे। चांदीचा दर पण चांगलाच खाली आला आहे। 1,55,000चा दर आज 1 किलोला चांदीचा दर झालेला आहे। येत्या काही दिवसाचं प्रेडिक्शन सगळेजण पुढचं सांगायला लागलेत की सोनं हे अजून वाढणारच आहे। त्याच्या हिशोबानं पण लोकांची खरेदी ही काय थांबत नाही।
आजच्या दिवशी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या खरेदीला अधिक पसंती दिली जाते. त्यामुळे अनेक विक्रेत्यांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर भरघोस सवलत लागू करण्यासह आकर्षक बक्षिसं जाहीर केली होती. जीएसटी कपातीमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदीसाठीही ग्राहकांनी अधिक पसंती दिली. आज अनेकांनी वाहन खरेदी केल्यानं शोरूम बाहेर गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. एकूणच आज दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत झालेल्या उलाढालीमुळे बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाल्याचं दिसून आलं. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. निधी वाटपात तुझाभाव करत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी तुझाभाव न करण्याच्या शपथेलाच हरताळ फासलाय. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची घणाघाती टीका. कोल्हापूर जिल्ह्यात चाललंय तरी काय? आज इंगळी गावाच्या वेशीवर चक्क जनावराचं काळीज पुजल्याचा अघोरी प्रकार उघडकीला आल्यानं खळबळ. कोल्हापूर बाजार समितीत दिवाळी पाडव्यानिमित्त पार पडले गुळ सौदे. मुहूर्ताच्या सौद्यावेळी गुळाला प्रति क्विंटल 4,500 रुपये उच्चांकी दर. ऐन दिवाळीच्या सुट्टीत राधानगरी अभयारण्य पर्यटकांसाठी बंदच. पर्यटकांची गैरसोय आणि व्यावसायिकांचं नुकसान होत असल्यानं अभयारण्य सुरू केलं नाही तर आंदोलन करू, गोकुळचे संचालक अभिजित तायशेटेंचा इशारा. आणि कोल्हापूरकरांनी दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं जपली पशुधनाबद्दलच्या कृतज्ञतेची प्रथा. कसबा बावड्यात दुचाकी मागून म्हैस पळवण्यासह म्हैशींच्या सौंदर्य स्पर्धेचं आयोजन. आमदार सतेज पाटील यांनाही दुचाकीसह म्हैस पळवण्याचा मोह अनावर. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे फेसबुक पेज फॉलो करा. तसंच एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.